बाळांनो, वेलकम. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जो टॉपिक शिकायचा आहे त्याचं नाव आहे मेंटल हेल्थ अँड ॲडॉलसन्स. आता तुम्ही म्हणाल की हा टॉपिक कसा आहे, कारण याच्यामध्ये दोन वर्ड वेगळे वेगळे तुम्हाला वाचायला इथे भेटतात. जसं की मेंटल हेल्थ म्हणजे मानसिक आरोग्य आणि ॲडॉलसन्स म्हणजे किशोर अवस्था म्हणतो आपण त्याला. आता या दोघांचा काय बरं संबंध असेल? मानसिक आरोग्य, मेंटल हेल्थ आणि ॲडॉलसन्स, किशोर अवस्था, या दोन गोष्टीचा काय संबंध आहे? तर बिलकुल संबंध आहे बाळांनो, बिलकुल खूप जवळचा असा संबंध आहे. कारण आता तुम्ही सगळे जे आहे हे ॲडॉलसन्स एजमध्ये आहे, म्हणजे तुम्ही आणखीन ॲडल्ट झाले नाही. ॲडल्ट म्हणजे कोण? की ज्याला चांगलं काय आहे, वाईट काय आहे हे समजू शकते, त्याला आपण ॲडल्ट म्हणतो. 18-19 वर्ष झाले तुम्ही ॲडल्ट झाले, पण तुम्ही सध्या ॲडॉलसन्स एजमध्ये आहे. आणखीन फारसं तुम्हाला या चांगल्या वाईट गोष्टीचा समज नसतो. तुम्हाला समजते चांगलं काय वाईट काय, पण ते तुम्हाला आणखीन उमजत नाही. या वयामध्ये जर तुम्हाला चांगले मित्रमैत्रिणी जर भेटले नाही तर तुमचं पूर्ण आयुष्य खराब होऊ शकते. वाईट संगतीचा तुमच्या पूर्ण आयुष्यावर खूप परिणाम होतो, तुमच्या मनस्थितीवर परिणाम होतो, तुम्हाला वेगवेगळे व्यसनं पण लागतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. या वयामध्ये जर तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत चांगले संबंध ठेवले नाही, तुमच्या आईवडिलाचं व्यवस्थित म्हणणं ऐकलं नाही, तुमच्या घरचे काय म्हणतात, तुमचे जे मोठे आहेत ते काय तुम्हाला काय सांगतात, याच्याकडे जर तुम्ही दुर्लक्ष केलं आणि त्यांना जर तुम्ही आपलं शत्रू मानायला लागले, आपल्या घरच्यांना जर तुम्ही आपलं शत्रू मानायला लागले, तर मग तुमचं जे आयुष्य आहे ते पुढे खूप किचकट होत जाते बाळांनो. आणि या सगळ्या गोष्टीचे परिणाम मग तुमच्या मेंटल हेल्थवर होतात. पुढे चालून माणसं मग जे दडपणाखाली येतात, पुढे चालून जे माणसं थोडेसे सायकिक होतात, तर त्याचं कुठंतरी कारण हे त्यांच्या ॲडॉलसन्स एजमध्ये असते. त्यांचं हे जे ॲडॉलसन्स एज आहे याच्यामध्ये जर त्यांनी स्वतःवर ताबा ठेवला, आपलं चांगलं काय आहे, वाईट काय हे जर ते जाणणं शिकले, तर पुढे त्यांचं जे मेंटल हेल्थ आहे ते खूप चांगलं राहते. असे माणसं मनाने जे आहे किंवा जे मानसिकरित्या असे माणसं चांगले सशक्त राहतात. पण जर ॲडॉलसन्स एजमध्ये जर त्यांनी जर स्वतःला सांभाळलं नाही, वाईट संगती लावून घेतल्या, घरच्यांचं व्यवस्थित ऐकलं नाही, किंवा मग जे काही आपल्यासोबत घडलेलं आहे आपल्या आईवडिलाशी जर व्यवस्थित शेअर केलं नाही, जर आपल्या घरच्यांना आईवडिलांना सांगितलं नाही, तर कुठेतरी म्हणजे तुम्ही जर या वयामध्ये आपल्या भावना जर दाबून ठेवल्या, म्हणजे खूप काही वाईट होत आहे तुमच्यासोबत, तुमची मित्रमैत्रिणी वाईट वागत आहे, तुमच्या आजूबाजूचे लोक समजा काही तुमच्यासोबत वाईट वागत असतील, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर मनामध्ये दाबून ठेवल्या, तर कुठंतरी पुढे चालून मोठे तुम्ही झाल्यानंतर तुम्ही मानसिक आजारी पडाल. बरोबर आहे. म्हणून हे जे वय असते तुमचं, या वयामध्ये तुमच्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी चालल्या असतात. मग ह्या गोष्टीतून कसं बाहेर पडायचं हे या वयामध्ये जर तुम्ही व्यवस्थित शिकले आणि विशेष म्हणजे आपल्या घरच्यांची मदत घेऊन, आपल्या घरच्यांच्या शिवाय तुम्ही आयुष्यामध्ये सक्सेस होऊ शकत नाही, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक वेळी आपल्या आईवडिलांची कॉन्टॅक्ट ठेवून, आपले जे नातेवाईक असतील, आपल्या घरची जी मंडळी असतील त्यांचं व्यवस्थित ऐकून जर तुम्ही या वयामध्ये जर हे वय जर तुम्ही पुढे जर व्यवस्थित ढकललं, तर पुढचं तुमचं आयुष्य खूप चांगलं आहे. तसा याचा संबंध असतो बाळांनो. बरोबर आहे. आता हे मेंटल हेल्थ म्हणजे काय असते, काय परिणाम होतात त्या मेंटल हेल्थ, ते पण जाणून घे. बघा आपल्याला काय सांगितलं मेंटल हेल्थबद्दल. तर दी मेंटल हेल्थ इम्प्लिकेशन्स इन्क्लूड कन्फ्युजन. काय काय होते या मेंटल हेल्थमध्ये? तर मेंटल हेल्थमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मानसिक आरोग्यामध्ये आपण कन्फ्युजन होते, आपण कन्फ्यूज होतो. त्यानंतर आहे इरिटेशन, मूडीनेस, चिडचिडापण, मूडीनेस, मूड चेंज होऊन जाणे आपलं, आहे ना. कधी चांगलं वाटते, कधी वाईट वाटते, कधी लगेच आपलं मूड चेंज होऊन जातो. तर हे अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला या मेंटल इलनेसमध्ये जाणवतात, मेंटल हेल्थमध्ये जाणवतात. त्यानंतर फ्रस्ट्रेशन तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नॉशिया असेल त्याच्यामध्ये. नॉशिया म्हणजे काय की सिसारी म्हणतो ना, एखाद्या गोष्टी सिसारी येणे, तर तशा प्रकारचं आपल्याला सगळं जाणवते. त्यानंतर लेस कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित आपलं मन न लागणे एखाद्या गोष्टीमध्ये, किंवा वाचताना पण मन न लागणे. त्यानंतर हायपर ॲक्टिव्हिटी असेल, अँगर असेल, इफेक्ट ऑफ लाईफस्टाईल लाईक ओबेसिटी. त्यानंतर ओबेसिटी येते आपल्याला. जर मेंटल हेल्थ जर चांगलं नसेल तर मग जाड होऊन जातो आपण. आपलं बऱ्याचशा आपल्या गोष्टीकडे आपलं लक्ष नसते, मेंटल हेल्थ खराब झालेली असते, त्यामुळे मग आपण जाडं पण होऊन जातो, बरंचसं खायला लागतो, कशावर पण आपला ताबा राहत नाही. त्यानंतर आहे ॲडिक्शन, व्यसन लागते याच्यामध्ये. ॲक्सिडेंट होतात, लिडिंग टू इल हेल्थ एक्सेट्रा. आणि इल हेल्थ म्हणजे काय? सतत माणूस आजारी पडतो. तर हे मेंटल हेल्थ डिस्टर्ब होण्याचं हे कारण आहेत. तुम्ही जर मानसिकरित्या चांगले नसले तर या सगळ्या गोष्टीचा तुम्हाला सामना करावा लागतो. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे द मेंटल इलनेस इन फॅक्ट इज टर्म ऑफ डिफरंट फॉर्म ऑफ डिप्रेशन
काय होते मेंटल हेल्थमध्ये, तर आपल्याला डिप्रेशन येते, लाईक इन्सोमनिया. इन्सोमनिया म्हणजे काय? झोप न लागणे. लक्षात घ्या, इन्सोमनिया म्हणजे झोप न लागणे. अँड लॉस ऑफ एनर्जी, आणि एनर्जीचा पण लॉस होतो. तर अशा काही गोष्टी ज्या आहेत, आपण जेव्हा मानसिक आजारी होतो, मेंटल इलनेसमध्ये हे सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात, किंवा जो मानसिक आजारी असेल, जो रोगी असेल, त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो. बरोबर आहे. त्यानंतर मग आपण पुढे वळू आपल्या टॉपिकमध्ये. आपल्याला पुढे सांगितलेलं आहे द मेंटल इलनेस. आता बघा, मेंटल इलनेस म्हणजे काय आहे की डिसऑर्डर ऑर अनफेवरेबल चेंजेस. मेंटल इलनेसलाच काय म्हटलेलं आहे, मानसिक आजारालाच काय सांगितलेलं आहे, डिसऑर्डर ऑर अनफेवरेबल चेंजेस इज असोसिएटेड विथ सायकोलॉजिकल ऑर बिहेवियरल मॅनिफेस्टेशन्स. आता काय होते याच्यामध्ये बघा, आपल्याला सांगितलेलं आहे दीज आर ब्रॉडली क्लासिफाईड ॲज इदर सायकोसिस ऑर न्यूरोसिस. हे जे मेंटल इलनेस आहे ना, त्याच्यामध्ये सायकोलॉजिकल किंवा बिहेवियरल चेंजेस होतात आपल्या बॉडीमध्ये. तर याचे आपल्याला दोन ग्रुप तयार करता येतात, दोन कॅटेगरी तयार करता येतात. लक्षात घ्या की कोणत्या कोणत्या आहे. एक आहे सायकोसिस आणि दुसरं आहे हे न्यूरोसिस. दोन्ही कंडिशन वेगळ्या वेगळ्या आहेत. सायकोसिसमध्ये काय होते, न्यूरोसिसमध्ये काय होते, हे आपल्याला सांगितलेलं आहे. तर लक्षात घ्या बघा काय सांगितलेलं आहे सायकोसिसमध्ये. सायकोसिस इन्क्लूड्स डेल्युजन्स, हॅल्युसिनेशन. डेल्युजन आणि हॅल्युसिनेशन म्हणजे काय की भ्रम वाटणे, किंवा भ्रम म्हणतो ना आपण, भ्रम, किंवा मग काल्पनिक असं आपल्या जग तयार करणे, किंवा आपल्या आजूबाजूला कोणी आहे असं आपल्याला वाटणे, त्याला डेल्युजन किंवा हॅल्युसिनेशन असं म्हणतात. त्यानंतर डिस्टर्बन्सेस इन दी थिंकिंग प्रोसेस एक्सेट्रा. तर सायकोसिसमध्ये काय होते, तर सायकोसिसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात. लक्षात घ्या, तुम्हाला क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की सायकोसिस म्हणजे काय होते, की सायकोसिसमध्ये काय काय गोष्टी आपल्यासोबत होतात. तर बघा, डेल्युजन आहे, हॅल्युसिनेशन आहे, डिस्टर्बन्स इन थिंकिंग प्रोसेस आहे. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे सायकोसिस लीड टू अल्झायमर डिसीज, सिझोफ्रेनिया. काय म्हटलेलं आहे, पुढे जर सायकोसिस ही कंडिशन अशीच राहिली, वाढली, तर आपल्याला अल्झायमर डिसीज हो. अल्झायमर म्हणजे काय, अल्झायमर म्हणजे माणसाला आठवत नाही, स्मृतीभ्रंश होऊन जातो, त्याला काहीही कोणत्याही गोष्टी आठवत नाही, त्याला आपण अल्झायमर डिसीज म्हणतो. जसं की सिझोफ्रेनिया आहे, बरोबर आहे ना. सिझोफ्रेनियामध्ये माणसाला त्याची जी ही आहे, आठवण ठेवण्याची जी क्षमता आहे ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते, सिझोफ्रेनिया. त्यानंतर डिप्रेसिव्ह सायकोसिस, पुढे आहे डिप्रेसिव्ह सायकोसिस एक्सेट्रा. आणखी पुढे आपल्याला काही टर्म दिले आहे, लक्षात घ्या. तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे ॲम्नेसिया. बघा, ॲम्नेसिया म्हणजे काय, लॉस ऑफ मेमरी. हे सगळे मानसिक आजाराचे परिणाम आहेत. लक्षात घ्या, जेव्हा माणूस मानसिक आजारी होतो, मेंटल इलनेस जेव्हा त्याला येते, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये दिसून पडतात. बरोबर आहे ना. त्याच्यामध्ये सायकोसिसमध्ये काय काय होते हे आपण बघत आहोत. लक्षात आहे का तुमच्या. तर ॲम्नेसिया म्हणजे लॉस ऑफ मेमरी, आठवत नाही, काही पण आठवत नाही. तर लक्षात घ्या, याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतो की ॲम्नेसिया म्हणजे काय, लॉस ऑफ मेमरी. त्यानंतर बुलिमिया. बुलिमिया म्हणजे काय, एक्स्ट्रीम ओव्हर इंड्यूल्स इन फूड, म्हणजे जास्त खाणे, सतत खात राहणे, भरपूर खात राहणे. त्यानंतर पुढे आहे एन्झायटी. एन्झायटी तर आपल्याला माहिती आहे, चिंता, फिअर ऑर ॲप्रेटेन्शन. त्यानंतर ॲनोरेक्झिया आहे, नर्वोसा. ॲनोरेक्झिया नर्वोसा म्हणजे काय, आपल्याला सांगितलेलं आहे इमोशनल ॲव्हर्जन ऑफ फूड, म्हणजे की आपण लठ्ठ होऊ, आपण जाडं होऊ या भीतीने एकदम कमी खाणे, त्याला ॲनोरेक्झिया नर्वोसा असं म्हणतात. बरेचसे माणसं असतात ना तुमच्या आजूबाजूला, किंवा मुलं असतात, मुली असतात, तर ते म्हणतात नाही आम्ही हे असं खाल्लं, आम्ही पेढा खाल्ला, किंवा आम्ही आणखीन काही खाल्लं तर आम्ही लठ्ठ होऊ, जाड होऊ. या भीतीने ते खातच नाही, आपलं शरीर बारीक करून घेतात एकदम, आणि मग पाहिजे ते त्यांना वेगवेगळे आजार पण होऊ शकतात अशक्त झाल्यामुळे. तर असं सतत आपल्याला भीती वाटणे की आपण काही खाल्लं तर आपण जाड वगैरे होऊ, त्याला ॲनोरेक्झिया नर्वोसा म्हणतात. त्यानंतर आहे डिप्रेशन, सॅडनेस, इनॅक्टिव्हिटी, रिड्यूस एन्जॉय लाईफ, डिप्रेस होऊन जाणे, तो माणूस जो आहे आपल्या लाईफचा एन्जॉय करू शकत नाही. त्यानंतर न्यूरोसिस, ह्या काय बघितलं आपण, ह्या सगळ्या कंडिशन कशाच्या होत्या, तर ह्या सायकोसिसच्या कंडिशन होत्या. लक्षात घ्या, सायकोसिसमध्ये हे सगळं होते. आता न्यूरोसिसमध्ये काय होते, तर न्यूरोसिसमध्ये इन्क्लूड सिझोफ्रेनिया, बरोबर आहे, इल्युजन्स. सिझोफ्रेनिया म्हणजे काय, म्हणजे काही आठवत नाही त्या माणसाला. इल्युजन्स होतात, म्हणजे असं भ्रम होतात. हॅल्युसिनेशन्स म्हणजे तेच आभास, आपल्याला काहीतरी भास होणे, आपल्या आजूबाजूला कोणी आहे वगैरे, अशा गोष्टी जाणवणे. तर ह्या सगळ्या न्यूरोसिसमध्ये येतात. तर हे सगळं लक्षात आलं का तुमच्या, ह्या सगळ्या कंडिशन नॉर्मल माणसासोबत होतात का, ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मल माणसांसोबत होतात का, नाही, नॉर्मल माणसांसोबत ह्या काहीही होत नाही. हे सगळं जेव्हा माणूस मेंटल आजारी होतो तेव्हा हे सगळ्या गोष्टी होतात. आणि पुढे
जनरली तुमच्या वयामधले तर असं कोणासोबत काही होत नाही, पण पुढे माणसं जेव्हा वय वाढते, वयस्कर व्हायला लागतात, तेव्हा अशा गोष्टी जास्त करून होतात. पण मग याचं कुठंतरी कारण कुठे असते की तुम्ही ॲडॉल्सन्स एजमध्ये किती मजबूत आहे, किती सशक्त आहे, तर याच्यावरच हे पुढच्या गोष्टी ठरतात. ॲडॉल्सन्स एजमध्ये जर तुम्ही चांगले वागले, तुम्हाला जर चांगलं मार्गदर्शन भेटलं, चांगलं गायडन्स भेटलं, तर पुढे ह्या सगळ्या क्रिटिकल कंडिशन कदाचित टाळल्या पण जाऊ शकतात. मग आता ह्या सगळं जर झालंच तर मग इलाज काय करायचा, तर आपल्याला सांगितलेलं आहे की जर अशा गोष्टी कोणासोबत होत असल्या, पर्टिक्युलरली ॲडॉल्सन्स एजमध्ये जर कोणासोबत होत असल्या, तर काय करायचं, तर याच्यावर आपल्याला सांगितलेलं आहे की नॉन फार्माकोलॉजिकल ॲप्रोच म्हणजे काय, की कुठल्याही प्रकारची मेडिसिन वगैरे तर काही नाही द्यायची आहे या अशा आजारावर, काही औषध वगैरे तर काहीच नाही. पण आपल्याला WHO जी आहे बघा, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, यांनी काही आपल्याला उपचार पद्धती याच्यावर समजून सांगितलेली आहे. काय सांगितलेलं आहे, WHO हॅज रिकमेंडेड एव्हिडन्स बेस्ड गाईडलाईन अंडर मेंटल, बघा हा वर्ड खूप इम्पॉर्टंट, मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्रॅम, याला शॉर्टमध्ये MHGAP, MH गॅप असं म्हटलेलं आहे. आता MH गॅप म्हणजे समजलं ना तुम्हाला, मेंटल हेल्थ गॅप ॲक्शन प्रोग्राम. ही एक गाईडलाईन आहे की या माणसांवर ज्यांना हे असे मानसिक आजार झालेले असतील तर त्यांना कोणतेही मेडिसिन वगैरे, दवा वगैरे देऊन इलाज करण्याचा काही आवश्यकता नाही. त्यांना WHOनी काही गाईडलाईन सुचवलेल्या आहेत, काही उपचार सुचवलेले आहेत, आणि त्याला काय म्हटलेलं आहे, MH गॅप. तर लक्षात घ्या, याच्यावरती क्वेश्चन पण विचारला जाऊ शकतो की ही जी उपचार पद्धती आहे WHOनी सुचवलेली, ही कशावरती आहे, त्याच्या मेंटल हेल्थवरती आहे, बरोबर आहे, मानसिक आजारावरती ही उपचार पद्धती सुचवलेली आहे. लक्षात आलं का? तर असा बिलकुल हा सिंपल टॉपिक होता. पण या सगळ्या गोष्टीचं मूळ कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपल्या पुढच्या टॉपिककडे वळू. आपल्या आजच्या लेक्चरचा हा एक टॉपिक तर संपलेला आहे. दुसरा टॉपिककडे आपण जाण्याच्या अगोदर बघा, दुसरा जो टॉपिक आहे तो आहे आपला ॲडिक्शन. पण त्याच्या अगोदर मेंटल हेल्थ जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल तर आपल्याला काही गोष्टी बघाव्या लागतील. जसं आपल्याला सांगितलेलं आहे, ऑलवेज रिमेंबर म्हणून हा एक आपल्या बुकमधला हा एक सेक्शन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला खूप चांगली माहिती सांगितलेली, खूप चांगली आहे, तुमच्या अतिशय कामाचे बाळांनो. हा तुम्ही या चॅप्टरमधला हा सगळ्यात अतिशय महत्त्वाचा असा पॉईंट आहे. ऑलवेज रिमेंबर म्हणून सगळ्यात इम्पॉर्टंट सेक्शन आहे. कोणीही दुर्लक्ष करू नका. सगळ्यात आधी सगळ्यात मन लावून हा टॉपिक वाचा आणि याच्यावर खूप विचार करा. खूप कामाचा आहे हा. तर बघा काय सांगितलेलं आहे, हे जे मानसिक आरोग्य बद्दल असेल किंवा मग तुमच्या वयामध्ये जे लोक चुका करतात आणि मग त्याच्यातून कसं आपण बाहेर पडायला पाहिजे, कोण आपल्याला मदत करू शकते, आपण कशी आपण वाईट संगत टाळायला पाहिजे वगैरे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला या टॉपिकमधून समजतील. बघा, पहिलं तर आपल्याला सांगितलेलं आहे, हा पहिला पॉईंट आहे याच्यामधला, अवॉइड लुकिंग ॲट युअर पॅरेंट ॲज अ एनेमी. तुमच्या आईवडिलांना तुम्ही शत्रू समजू नका. कारण कोणत्या आईवडिलाला वाटेल की आपल्या मुलामुलीचं वाईट झालं पाहिजे, की ते पागल झाले पाहिजे, ते फेल झाले पाहिजे, त्यांना मार्क कमी आले पाहिजे, असं कोणत्या आईवडिलाला वाटेल? कोणत्याच आईवडिलाला वाटणार. आणि प्रत्येक आईवडिलाला वाटते की आपला मुलगा मुलगी ह्या चांगल्याच असलं पाहिजे, त्या प्रत्येक गोष्टीत ते चांगलेच असले पाहिजे. म्हणून आपल्या कोणत्याही आईवडिलाला आपल्या मुलामुलीचं वाईट व्हावं असं कधीही वाटत नाही. म्हणून आपल्या आईवडिलाला, तुमचे आईवडील जर कोणत्या गोष्टीसाठी तुम्हाला टोकत असतील, रोकत असतील, तर त्यांना शत्रू समजू नका, बरोबर? ते तुमच्या भल्यासाठी बोलत आहेत. तुमच्या घरचे जर तुम्हाला काही म्हणत असतील, तुमचे आजी आजोबा किंवा आणखीन तुमचा मोठा बहीण, मोठा भाऊ, तर तुमच्या भल्यासाठीच आहे. त्यांनी आपल्यापेक्षा खूप जग आधी पाहिलेलं आहे. त्यांना चांगल्या वाईटच्या चांगल्या कल्पना आहेत, त्यांना हे सगळं माहिती आहे. लक्षात आलं ना? म्हणून त्यांचं ऐका, त्यांना शत्रू समजू नका. पुढे सांगितलेलं आहे, ट्राय टू अंडरस्टँड दॅट युअर पॅरेंट आर अ ह्युमन बिईंग विथ देअर ओन नीड अँड फिलिंग्स. तुमचे आईवडीलसुद्धा माणसंच आहेत, म्हणून त्यांच्या भावना काय आहेत त्या समजून घ्या. त्यांना असं अवॉइड करू नका की किंवा त्यांना उलटून बोलू नका, की विचार करा ते आपल्यासाठीच आहेत, आपल्या चांगल्याच. आणि लक्षात घ्या की तुमचे दोस्त मित्र जे असतात हे काही दिवसापुरतीच तुमच्यासोबत असतात. लक्षात घ्या, तुम्ही आजारी पडले तर मित्र तुम्हाला भेटायला येतील, पण तुमच्या घरीच तुम्हाला जावं लागेल शेवटी. तुमचे आईवडीलच ते तुमच्या हॉस्पिटलचं बिल भरतील किंवा तुम्हाला शेवटपर्यंत मदत हे तुमचे आईवडीलच करतील. मित्रमंडळी तात्पुरती असतात. लक्षात घ्या, असं नाही की मित्रमंडळी काही कामाची नाही, मित्रमंडळी कामाची आहेच, पण आपल्या आईवडिलालाही तेवढंच महत्त्व द्या, त्यांच्याही भावना समजून घ्या. त्यानंतर पुढे आपल्याला दुसरा पॉईंट याच्यामध्ये सांगितलेला आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात येत असेल तुमच्या कदाचित. लिसन युअर पॅरेंट विथ ॲन ओपन माइंड अँड ट्राय टू सी देअर पॉईंट ऑफ व्ह्यू. तुमच्या आईवडिलांचं जे आहे ते जे काय म्हणणं असेल ते आपल्या ओपन माइंडेडली विचार करा. काही त्यांच्याशी कुजबूज न करता, त्यांना नकारार्थी उत्तर न देता ते काय म्हणत आहेत ते ऐकून घ्या फक्त, बरोबर आहे, त्याच्यावर विचार करा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे,
शेअर युअर फिलिंग्स विथ युअर पॅरेंट्स सो दॅट दे कॅन अंडरस्टँड यू बेटर. बघा किती चांगलं सांगितलेलं आहे. तो तुमच्या मनात ज्या काही भावना असतील, तुम्हाला जे काही वाटत असेल, तुम्हाला जर काही त्रास असेल, कोणी आजूबाजूला तुम्हाला त्रास देत असेल, शिक्षकाकडून काही त्रास असेल, मित्रमंडळींकडून काही त्रास असेल, किंवा आणखीन कोणत्या गोष्टीचा तुम्हाला काही त्रास असेल, एखादी गोष्ट जड जात असेल, नसेल समजत, बरोबर आहे, तर ह्या गोष्टी सगळ्यात आधी तुमच्या आईवडिलांशी तुम्ही बोला. लपून ठेवू नका. लपून ठेवले तर त्याचाच वाईट परिणाम होईल, मेंटल हेल्थ खराब होईल. म्हणून चांगलं राहायचं असेल तर सगळ्यात पहिली मदत कोणाची घ्यायची आहे? आपल्या आईवडिलांची, आपल्या घरच्यांची, आपल्या शिक्षकांची बोला. शिक्षकांची जर चांगले संबंध असतील तर आपल्या शिक्षकांची त्याच्याबद्दल सगळ्यात अगोदर बोला. लक्षात आलं ना? तर अशा प्रकारे आपल्या आईवडिलांशी बोलून आपल्या ज्या काही मनामध्ये दुःख असेल, ज्या काही आपल्याला समस्या असतील त्या आईवडिलाला आधी सांगा. मग बघा तुम्हाला कशी मदत भेटते. पहा, तुमच्या आईवडिलांनी म्हटलं की घाबरू नको, जे होईल ते आपण बघून घेऊ. तुम्हाला किती कॉन्फिडन्स येते ते बघा. आपल्या आईवडिलाचा साथ आपल्याला असणे खूप आवश्यक आहे, आपल्या घरच्यांचा साथ असणे खूप आवश्यक आहे. म्हणून आपल्या आईवडिलाला कधीही वाईट समजू नका, शत्रू समजू नका. पुढचा टॉपिक आपल्याला दिलेला आहे, लिव्ह अप युअर रिस्पॉन्सिबिलिटी ॲट होम अँड स्कूल सो दॅट युअर पॅरेंट विल बी मोर इन्क्लाइंड टू ग्रँट यू द काइंड ऑफ इंडिपेंडन्स यू वॉन्ट टू नीड. आता काय म्हटलेलं आहे की तुम्हाला शाळेमध्ये आणि घरी जे काही जबाबदारी दिलेली आहे ती खूप चांगल्या तऱ्हेनं पार पाडा. असते ना, तुमच्या घरची जबाबदारी काही दिलेली असते आईवडिलांनी, शाळेमधली काही जबाबदारी तुम्हाला दिलेली असते, तर ते अतिशय योग्य तऱ्हेनं पार पाडा. खूप मेहनतीने ते कामं करा जे तुमच्यावर काही कामं तुम्हाला जबाबदारी दिली असेल, काही कामं सांगितली असतील, म्हणजे जेणेकरून काय की तुमच्या आईवडिलाचा, तुमच्या शिक्षकांचा तुमच्यावर विश्वास वाढेल आणि मग ते तुम्हाला आणखीन चांगलं स्वातंत्र्य देतील. आणखीनही मग तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्हाला ते करू देतील. म्हणून तुमच्यावरच्या जबाबदाऱ्या सगळ्यात आधी तुम्ही पार पाडा. पुढचा पॉईंट आहे, बोल्स्टर युअर क्रिटिसिझम ऑफ फॅमिली, स्कूल अँड गव्हर्नमेंट विथ सजेशन्स फॉर प्रॅक्टिकल इम्प्रूव्हमेंट. आता जे काही सजेशन्स वगैरे असतील स्कूलच्या, फॅमिलीच्या, गव्हर्नमेंटच्या, तर ते प्रॅक्टिकल इम्प्रूव्हमेंट्स करून तुम्ही काय करायचं आहे हे सगळं सॉल्व करायचं. पुढचा टॉपिक आपल्याला आहे, बी ॲज अ कोर्टिशियस अँड कन्सिडरेट युअर ओन पॅरेंट ॲज यू वूड बी टू दी पॅरेंट ऑफ युअर फ्रेंड. आता हा पण एक इम्पॉर्टंट आहे की काय की बऱ्याचदा आपण मित्रमंडळी असतात तर आपण त्यांच्या घरी जातो, त्यांच्या आईवडील आपल्याला भेटतात, मग आपण त्यांच्या आईवडिलांची खूप चांगल्या तऱ्हेनं बोलतो, खूप त्यांना रिस्पेक्ट देतो, मान देतो, त्यांचं ऐकून घेतो. पण ह्याच गोष्टी जर आपल्या आईवडिलाशी आपण करू शकतो, बरोबर ना? तुम्ही जर दुसऱ्याच्या आईवडिलाला मान देत आहे तर तुमच्या आईवडिलाला तुम्ही मान दिलाच पाहिजे. तुम्ही का बरं नाही देऊ शकत आपल्या आईवडिलाला मान? जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या आईवडिलाला मान दिला तर जग पण तुम्हाला चांगलं म्हणेल. जर तुम्ही आपल्या आईवडिलाशी वाईट वागले, त्यांचं तुम्ही त्यांच्या तोंडीस तोंड केलं, तुम्ही समजा त्याला उत्तराला उत्तर दिलं, तर लोक काय म्हणतील, उद्धट आहे, संस्कार चांगले नाहीत, असं होईल. पण तुम्ही तुमच्या आईवडिलाचं ऐकलं, त्यांना मान दिला, त्यांचं ऐकून घेतलं, समजून घेतलं, तर लोक म्हणतील चांगलं आहे, मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, आज्ञाकारी आहे, सगळं ऐकते, म्हणजे तुमचा पण मान वाढेल. बरोबर आहे ना? तर अशा प्रकारे हे जे पॉईंट आपल्याला दिलेला ऑलवेज रिमेंबर म्हणून हा जो टॉपिक आहे या बुकमधला, मला तरी वाटते की सगळ्यात इम्पॉर्टंट हा टॉपिक आहे, म्हणून समजून घ्या. तर अशा तऱ्हेनं हा एक पहिला पार्ट आजच्या लेक्चरचा आपण समजून घेतलेला आहे बाळांनो. आता आपल्या दुसऱ्या पार्टकडे वळू आपण, आणि तो पार्ट आहे आपला ॲडिक्शन. आता ॲडिक्शन काही नवीन आहे आपल्यासाठी. ॲडिक्शन म्हणजे काय आहे? हे एक व्यसन आहे, बरोबर आहे. आता व्यसन आपल्याला तर माहीत आहे, व्यसन कोणत्याही गोष्टीचं असू शकते. व्यसन हे दारू पिण्याचं असू शकते, तंबाखू खाण्याचं असू शकते, सिगरेट स्मोकिंगचं असू शकते, किंवा गॅम्बलिंग, जुवा. तर या गोष्टीचं आपल्याला व्यसन असू शकते. मग आता हे व्यसन म्हणजे काय की ॲक्च्युअलमध्येची ते डेफिनेशन आपण बघू. आणि विशेष म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या ज्या व्यसन तुम्हाला लागतात ना, किंवा हे जे लोक पुढे मग आता आपल्या आजूबाजूला येतात, नुसतं मुलंच नाही, मुली पण व्यसन करतात. तर ह्या जे व्यसन लागतात ना, दारू पिणे किंवा तंबाखू खाणे किंवा मग ते गॅम्बलिंग, पत्ता, जुवा, तर ह्या गोष्टीची सुरुवात कुठून तरी तुमच्या ॲडॉल्सन्स एजमधून झालेली असते. या वयामधूनच ती झालेली असते. पुढे या वयामध्ये जर तुम्हाला व्यसन लागलं नाही, माझी गोष्ट नेहमी लक्षात घ्या, या वयामध्ये जर तुम्हाला व्यसन लागलं नाही ॲडॉल्सन्स एजमध्ये, तर तुम्हाला आयुष्यभर व्यसन लागण्याची शक्यता फार कमी असते. म्हणून या वयामध्ये जर तुम्ही स्वतःवर कंट्रोल ठेवलं, चांगले मित्रमैत्रिणी जर निवडले, मित्र करतात ना बऱ्याचदा, ती दारू पितात नाही, एक गोड घेऊन पा, काही होत नाही असं म्हणतात, आपल्याला फोर्स करतात, किंवा मग एक करतात, स्मोकिंग करतात, तर मग ते म्हणून पाहता आपल्याला हे एक घेऊन पा, काही होत नाही, मजा येते वगैरे, एकच घेऊन पा. मग ते एक करता ती सगळी वाढत जाते, ती सगळी नशा, आणि मग आपल्याला पण त्या गोष्टी लागतात. आणि मित्राच्या प्रेशरमुळे आणि आपल्या आजूबाजूला जे काही दोस्त मित्र असतात त्यांच्या प्रेशरमुळे आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. अशा तऱ्हेने मग ते आपल्याला
सतत मग त्या गोष्टीचं व्यसन लागते. पण आता जर आपण नाही म्हणणं शिकलो या सगळ्या गोष्टीला, किंवा मग अशा लोकांच्या दूरच जर आपण राहिलं तर फार चांगलं होईल आपलं. तर आता ॲडिक्शन म्हणजे काय, तर तुमच्या लक्षात आलं का, या वयामध्ये व्यसन लागू द्यायचं नाही, या वयामध्ये या गोष्टीच्या दूर राहायचं, आपला फोकस, आपला अभ्यास करायचा, आपलं जीवन चांगलं करायचं, आपलं करिअर बनवायचं आहे. ॲडिक्शन म्हणजे काय, तर आपल्याला सांगितलं, दिस इज अ कॉम्प्लेक्स कंडिशन कॅरेक्टराइज बाय कंपल्सिव्ह यूज ऑफ सबस्टन्स डिस्पाईट इट्स हार्मफुल कॉन्सिक्वेन्सेस. काय म्हटलेलं आहे बघा, की हे काय ॲडिक्शन काय कॉम्प्लेक्स कंडिशन आहे. आणि याच्यामध्ये काय होते की जे आपण एखाद्या गोष्टीचा यूज करतो, काही सबस्टन्सचा आपण यूज करतो आणि आपल्याला माहीत असते की ते गोष्ट वाईट आहे, आपल्याला माहीत आहे की तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होऊ शकतं, हे होऊ शकतं, पण तरी आपण ते खातो, याला ॲडिक्शन म्हणतात. स्मोकिंगमुळे आपल्याला माहीत आहे की कॅन्सर होऊ शकतो वगैरे असं तशा गोष्टी, तरी आपण त्या स्मोकिंग करतोच, याला ॲडिक्शन म्हणतात. तर लक्षात आलं ना, आपल्याला माहीत असतात परिणाम काय येतात, याचे वाईट परिणाम होतील हे आपल्याला माहीत आहे, तरी ज्या गोष्टी आपण करतो त्याला म्हटलं जातं ॲडिक्शन. लक्षात आलं का तुमच्या, पुढे सांगितलं ॲडिक्शन कसं करतो आपण. ॲडिक्शन मे इन्व्हॉल्व द यूज ऑफ सबस्टन्सेस, ड्रग्स. ॲडिक्शनमध्ये आपण काही ड्रग्स, सबस्टन्सेस वापरतो, जसे की फॉर एक्झाम्पल सच ॲज अल्कोहोल. याच्यामध्ये अल्कोहोल वापरल्या जाते, दारू, ओपिओइड्स, कोकेन, हे सगळं तर ऐकलंय पण असेल तुम्ही, निकोटीन, तंबाखू, हिरोईन, गांजा वगैरे. ॲड अदर ऑर बिहेवियर सच ॲज गॅम्बलिंग, गॅम्बलिंग पण जुवा आहे ना, हे सगळं पण केलं जाते याच गोष्टीमध्ये. लक्षात आलं ना तुमच्या. तर हे जे व्यसन लागते आपल्याला ॲडिक्शन, ते ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या व्यसनामध्ये करतो. मग मग स्मोकिंग असेल, ते तंबाखूचं सेवन असेल, किंवा मग दारू पिणे असेल, किंवा गॅम्बलिंग असेल, सगळ्या गोष्टी व्यसन आहेत. मग हे व्यसन लागण्याचं कारण काय आहे बरं. आणि तुम्हाला हे पण मी सांगितलं की ॲडॉल्सन्स या एजमध्ये जास्त शक्यता असते, ॲडॉल्सन्स एजमध्ये व्यसन लागण्याची. मग काय कारण असू शकतं आपल्याला व्यसन लागण्याचं. तर बाळांनो, हे ह्या ज्या गोष्टी आपण घेतो ना, हे जे सबस्टन्स आपण घेतो, तर त्याच्यामुळे आपले जे न्यूरोलॉजिकल चेंजेस आपल्या शरीरामध्ये होतात. न्यूरोलॉजिकल चेंजेस म्हणजे काय की आपल्या बॉडीमध्ये एक न्यूरोलॉजिकल एक न्यूरोट्रान्समीटर आहे डोपॅमाइन नावाचं. तुम्हाला कधी माहीत असेल बघा, मी लिहून देतो तुम्हाला, डोपॅमाइन. आता हे जे डोपॅमाइन आहे, हे डोपॅमाइन तयार होते, हे जर तुम्ही व्यसन केले, हे व्यसनामुळे होते काय की हे जे न्यूरोट्रान्समीटर आहे हे तयार होते डोपॅमाइन नावाचं, आणि याच्यामुळे आपल्याला आनंदाची भावना होते तयार, आपल्याला आनंद वाटायला लागतो. जसं आपण दारू पिलो की मग हे डोपॅमाइन तयार होते, आपल्याला आनंदी वाटायला लागते. तंबाखू खाल्ला किंवा ह्या व्यसन आहे सगळं, गॅम्बलिंग, जुवा खेळलं, चांगलं वाटतं आपल्याला. म्हणजे हे जे आपल्या मेंदूवरचा ताबा आहे ना, सरळ याचा अर्थ कशावर आहे, मेंदू कोणतेही व्यसन करता तर मेंदूचा ताबा राहत नाही. दारू पिले मेंदूचा ताबा राहत नाही. मग ह्या मेंदूचा ताबाच राहत नाही आपल्या शरीरावरती. माणूस ह्याच्या वेगळ्याच दुनियेमध्ये राहतो, कारण की त्याची जी कंडिशन असते, न्यूरोलॉजिकल कंडिशन, ते चेंज होऊन जाते. माणसाच्या शरीरामध्ये ताळमेळच राहत नाही, डोपॅमाइन तयार होते, त्यामुळे आनंद वाटतो आपल्याला. तर आनंदाचं हे एक हार्मोन आहे, लक्षात घ्या, डोपॅमाइन, किंवा एक केमिकल आहे आपल्या शरीरामध्ये तयार होणार, त्यामुळे आपल्याला आनंद होतो. आणि मग ही डोपॅमाइन तयार झालं की आपल्याला आनंद होतो. आणि हे डोपॅमाइन तयार व्हायसाठी मग आपण वारंवार त्या गोष्टी करतो, मग ते वारंवार डोपॅमाइन तयार होते आणि वारंवार आपल्याला आनंद वाटतो. म्हणून तर प्रत्येक वेळी आपण हे व्यसन कशासाठी करतो, आनंदासाठी. आणि आनंदाचं कारण काय, हे डोपॅमाइन आहे. लक्षात आलं ना तुमच्या. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे, ॲडिक्शन ओव्हरऑल रिझल्ट इम्पेअरमेंट ऑफ फिजिओलॉजिकल, सायकोलॉजिकल फंक्शन ऑफ द बॉडी. आता या व्यसनामुळे काय होते, तर व्यसनामुळे तर आपलं फिजिकल आहे ना, शारीरिक, सायकोलॉजिकल, मानसिक, फिजिओलॉजिकल, आपलं समजा शरीर आजार वगैरे होते, या सगळ्या गोष्टी डिस्टर्ब होऊन जातात, त्याला आपण व्यसन म्हणतो. या व्यसनाचा परिणाम या सगळ्या गोष्टीवर होतो, आपल्या मानसिक आरोग्यावर, आपल्या शारीरिक आरोग्यावर, आपल्या हेल्थवर, सगळ्या गोष्टीवर आपल्या या ॲडिक्शनचा परिणाम होतो. आता पुढे एक आणखीन खूप इम्पॉर्टंट आपल्याला टॉपिक दिलेला आहे, तो म्हणजे की या व्यसन लागण्याचं आपल्याला कारण काय आहे, कॉजेस ऑफ सबस्टन्स अब्यूज ड्युरिंग ॲडॉल्सन्स. ॲडॉल्सन्स या एजमध्ये कोणत्या कोणत्या सबस्टन्सचा आपण व्यसन म्हणून वापर करतो, हे कारणं काय व्यसन लागण्याचे. तर आपल्याला बघा, खूप इम्पॉर्टंट महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे, आणि आपल्याला माहीत असते, सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असतात, पण त्या आपण दुर्लक्ष करतो. काय आहे बघा, पहिले सांगितलेलं आहे, पहिला खूप इम्पॉर्टंट टॉपिक, इनसफिशियंट पॅरेंटल सुपरविजन अँड मॉनिटरिंग. पॅरेंटल सुपरविजन म्हटलेलं आहे, आणि इनसफिशियंट म्हणजे काय, जे आईवडील असतील ते आईवडील आपल्या मुलाबाळांकडे व्यवस्थित लक्ष देत नाहीत.
ते आपल्या कामामध्येच गुंग राहतात किंवा त्यांच्यामध्ये काही कॉन्फ्लिक्ट असले ते स्वतःच्याच दुनियेमध्ये गुंग राहतात. मुलगा काय करतोय, मुलगी काय करते, किती वाजता घरी येते, किती वाजता जातो, काय करतो, काय खातो पितो, ह्याकडे काहीच ते लक्ष देत नाही. कोणाला भेटतो, त्याची संगत काय, मित्रमंडळी काय, याच्याकडे आईवडील लक्ष देत नाहीत. त्याचा परिणाम जो आहे तो मग ह्या व्यसन लागण्यावरती होतो. जर खूपच ढील दिली समजा मुलांना तर अशा गोष्टी होतात. म्हणून थोडंसं सुपरविजन असणे. मुलगा काय करतो हा रोकू नका, मुलांना रोकू नका, त्यांना काय काय करायचं ते करू द्या, पण थोडंसं लक्ष ठेवा. कशाची संगत आहे, कुठे जातो, काय करतो, कोणाला भेटतो, हे तर बघू शकतात ना आईवडील. तर अशा तऱ्हेनं जर आईवडिलाचं लक्ष नसलं तर व्यसनं लागतात. पुढे सांगितलेलं आहे लॅक ऑफ कम्युनिकेशन बिटवीन चाइल्ड अँड पॅरेंट. आईवडिलांचे व्यवस्थित पटणे न पटणे, आईवडिलाचं व्यवस्थित कम्युनिकेशन नसणे, संवाद नसणे आपल्या आईवडिलाशी, मुलाचा आणि आईवडिलाचा. त्यानंतर पुअरली डिफाईन्ड रूल्स, म्हणजे जे कायदे असतील ते व्यवस्थित तऱ्हेनं डिफाईन न केलेले असणे, त्यामुळे जे आहे व्यसनं लागतात. फॅमिली कॉन्फ्लिक्ट्स, फॅमिलीमध्ये भांडणं असणे, आईवडिलाचं पटत नाही, घरच्यांचं पटत नाही वगैरे, असे ते आपापसात भांडणे वगैरे. मग त्याचा परिणाम काय की मुलं बाळं जे आहे एकटे पडतात. आईवडिलाचं भांडण जर असलं, रोज आईवडील भांडण करत असले, त्यांचं पटत नसलं तर मुली एकटे पडतात. मग ते कुठंतरी हा असा व्यसनांचा ते आसरा घेतात. म्हणून हे पण एक महत्त्वाचं कारण आहे. त्यानंतर आहे फेवरेबल पॅरेंटल ॲटिट्यूड टुवर्ड अल्कोहोल अँड ड्रग यूज. तर ही गोष्ट तर तशी फार रेअर आहे, असं तर होत नाही. पण तरीही समजा आईवडिली आपल्या मुलांनी किंवा मुलींनी दारू पिली तर काय प्रॉब्लेम नाही, पिलं तर पिलं, जवान आहे. ड्रग्ज घेतला तर पिलं एखाद्या वेळेस, काय प्रॉब्लेम आहे, जवान आहे. असं करून आईवडिलांनी जर ॲप्रोच ठेवला तर मग ते व्यसन लागणारच आहे. पण असं फार कमी होते, कदाचित फारच रेअर केसेसमध्ये असं होते. कोणत्याही आईवडिलाला वाटत नाही की आपल्या मुलांना व्यसन करावं, मुलींनी व्यसन करावं. पुढे सांगितलेलं आपल्याला एक्सपेक्टेशन फ्रॉम ड्रग यूज. ड्रग यूजपासून एक्सपेक्टेशन असणे, जसं की आपण घेतलं तर आपल्याला फायदे वगैरे होतील, अशा प्रकारचं एक्सपेक्टेशन ठेवणे. रिस्क टेकिंग बिहेवियर जे आहे हे पण एक महत्त्वाचं कारण आहे या व्यसन लागण्याचे. पुढचा टॉपिक आहे आपला की मेथड किंवा मेजर टू कंट्रोल ड्रग अब्यूज. आता हे अब्यूज म्हणजे काय, ड्रग अब्यूज म्हणजे काय? ड्रग म्हणजे औषध नाही बरं. ड्रग म्हणजे हे ज्या गोष्टी आपण त्याचा दुरुपयोग करतो त्याला म्हणतात अब्यूज, ड्रग अब्यूज, दुरुपयोग करणे. बरोबर. आता काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये, आपण समजून घेऊ. बघा, पहिला पॉईंट आहे याचा की कोणत्या अशा मेथड्स आहेत की ज्या वापरून आपण या व्यसनांच्या दूर राहू शकतो. आपल्याला सांगितलं ऑलवेज रिमेंबर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. काय म्हटलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण नेहमी ऐकतो व्यसन लागल्यानंतर ते व्यसन सोडवायसाठी, व्यसन बंद करायसाठी प्रयत्न केल्यापेक्षा व्यसन लागूच नये ही गोष्ट केव्हा पण चांगली. जसं आपण वॅक्सिन घेतो. वॅक्सिन कशासाठी घेतो? बिमार होऊ नये म्हणून. वॅक्सिन आधीच घेतो ना आपण. जसं आपण कोरोनाचं वॅक्सिन घेतलं कशासाठी? कोरोना होऊ नये म्हणून. कोरोना झाल्यावर वॅक्सिन घेतलं का? पण नाही, कोरोना व्हायच्या अगोदरच वॅक्सिन घेतलं. म्हणजेच काय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. कोणताही आजार होऊन त्याच्यावर इलाज केल्यापेक्षा आजार होऊच न देणे हे कधीही चांगलं असतं. म्हणून व्यसन लागलंच नाही पाहिजे, याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यानंतर सेकंड पॉईंट आहे अवॉइड अनड्यू प्रेशर. अनड्यू प्रेशर म्हणजे काय असते की काही आईवडील असतात असे की आपल्या मुलींनी खूप चांगलं केलं पाहिजे, ते स्पोर्टमध्ये पहिला नंबर राहिले पाहिजे, ते अभ्यासात पहिला नंबर राहिला पाहिजे, खूप प्रेशर, ताण आणणे, प्रेशर आणणे, सतत अभ्यास कर. तू स्पोर्टमध्ये असला तर एवढंच तुला हे मेडल आलं पाहिजे, तू हे जिंकलं पाहिजे, तू ते जिंकलं पाहिजे. त्यांच्या एक्सपेक्टेशनच्या बाहेर त्यांच्यावर प्रेशर देणे, त्यांची जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर देणे त्यांच्यावर. मग अशामुळे पण मुली व्यसनाच्या आहारी जातात. म्हणून आईवडिलांनी कुठेतरी ह्या गोष्टी समजायला पाहिजे. एक्स्ट्राचं प्रेशर आपल्या मुलीवर दिलं नाही पाहिजे. जेवढं त्यांना झेपते, जेवढं ते करू शकतात नॅचरली, तेवढं त्यांना करू द्यायला पाहिजे. असतात ना तुमच्या सोसायटीमध्ये, तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघत असतात असे आईवडील असतात की जे खूप अति आपल्या मुलींवर प्रेशर टाकत असतात. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे याच्यामधला एज्युकेशन अँड काउन्सिलिंग ऑफ द चाइल्ड टू फेस प्रॉब्लेम अँड स्ट्रेस टू ॲक्सेप्ट डिसअपॉइंटमेंट अँड फेल्युअर ॲज अ पार्ट ऑफ लाईफ. आईवडील आणि आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्याचबरोबर ज्यांना काही असे प्रॉब्लेम्स असतील मग त्यांना सांगायला पाहिजे स्ट्रेस कसा मॅनेज केला पाहिजे वगैरे. आणि जर कोणी फेल झाला असेल, कोणी स्पोर्टमध्ये किंवा कोणी अभ्यासामध्ये, तर सांगायचं की
काउन्सिलिंग करून व्यवस्थित त्यांना समजून आईवडिलांनी किंवा शिक्षकांनी किंवा जे कोणी हे असतील प्रॉपर लोक, तर त्यांनी त्यांना सांगायला पाहिजे की ह्या सगळ्या गोष्टी चालत तर आयुष्याचा भाग आहे. फेल होणे किंवा मग पास होणे ह्या सगळा आयुष्याचा भाग आहे. असं नाही की जे मोठमोठे लोक आहेत ते पण फेल झालेले आहे, मग आपण व्यसनाचाच आधार घेतला पाहिजे असं काही जरुरी नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सांगितल्या पाहिजे. त्याचबरोबर पुढे एक महत्त्वाचं आणखीन सांगितलेलं आहे, चॅनलाइज दी एनर्जी ऑफ चाइल्ड इन स्पोर्ट, स्टडीज अँड अदर कन्स्ट्रक्टिव्ह ॲक्टिव्हिटीज. जे मुलामुलींमध्ये जी काय एनर्जी आहे ते चांगल्या कामासाठी वापरली पाहिजे, स्पोर्टमध्ये, खेळामध्ये, अभ्यासामध्ये. अशा तऱ्हेनं मग ह्या गोष्टी वापरून आपण जे व्यसन आहे ते सोडवू शकतो किंवा व्यसन आपण रोखू शकतो. लक्षात आलं? तर हे काही खूप इंटरेस्टिंग पॉईंट होता जो तुमच्या वयामध्ये समजणे गरजेचं आहे. आता आपण वळू आपल्या दुसऱ्या टॉपिककडे की त्याचं नाव आहे ड्रग अब्यूज. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे, ड्रग अब्यूज. आता हे ड्रग अब्यूज म्हणजे का कोणत्या कोणत्या ड्रग्सचा आपण दुरुपयोग करतो, व्यसनासाठी कोणते कोणते ड्रग्स आपण वापरतो. आपल्याला सांगितलेलं आहे दी ड्रग्स विच आर कॉमनली अब्यूज्ड आर ओपिओइड. कोणत्या कोणत्या ड्रग्सचा आपण दुरुपयोग करतो, तर त्याच्यामध्ये आहे ओपिओइड. लक्षात घ्या क्वेश्चन विचारला जाऊ शकते. त्यानंतर आहे कॅनॅबिनॉइड्स अँड अल्कॅलॉइड्स ऑफ कोका. हे जे ड्रग्स आहेत त्याचा आपण ड्रग अब्यूज म्हणून वापर करतो. हे सगळे ड्रग अब्यूज म्हणून आपण वापरतो. लक्षात घ्या क्वेश्चन विचारल्या जाऊ शकतात की कोणते कोणते ड्रग्स जे आहेत ते ड्रग अब्यूज म्हणून यूज केलं जातं. अल्कॅलॉइड्स ऑफ कोका आहे, ओपिओइड्स आहे, कॅनॅबिनॉइड्स आहे, हे सगळे ड्रग आपण त्याचा दुरुपयोग करतो. तो नशा करण्यासाठी त्याचा वापर केला जाते. ॲक्च्युअलमध्ये ते कामाचे आहेत, ते औषध म्हणून वापरले जातात, पण त्याचा दुरुपयोग पण केला जाते नशेसाठी. सगळ्यात पहिला बघू आपण आता की ओपिओइड्स. हा ओपिओइड काय, तो ओपिनाइड हा एक ग्रुप आहे, या ड्रग्सचा एक ग्रुप आहे. ॲक्च्युअलमध्ये पेन रिलीफ ड्रग्स आहेत. हे काय पेन रिलीफ ड्रग्स आहे. तर पेन रिलीफ करायसाठी, वेदनांपासून सुटका मिळवण्यासाठी याचा वापर केला जातो ओपिओइडचा. तो ओपिओइड हा एक मोठा ग्रुप आहे, ड्रग्सचा एक ग्रुप आहे. तर त्याच्यामध्ये हिरोईन वगैरे येते. आणि हे जे ओपिओइड्स आहेत हे एका झाडापासून तयार केल्या जातात. एका झाडाचं जी चीक असते, चीक लॅटेक्स, आणि त्या झाडाचं नाव आहे पॉपी प्लांट. ते ओपिओइड कशापासून तयार करतात, ओपिओइड जे आहे ज्याचा ड्रग म्हणून वापर करतात मुलं मुली जे आहे हे व्यसन म्हणून वापर करतात. तर हे कशापासून तयार केलं जाते, तर लॅटेक्स चिकापासून. कोणत्या प्लॅन्टच्या चीकपासून, पॉपी प्लॅन्टच्या. आणि ज्याला या पॉपी प्लॅन्टलाच एक बॉटॅनिकल नेम आहे, सायंटिफिक नाव आहे याचं पॅपेवर सोमनिफेरम. बरोबर बघितलं का तुम्ही पॉपी प्लॅन्ट? बघा या डायग्राममध्ये बघा तुम्ही, पॉपी प्लॅन्टची ही डायग्राम आहे, लक्षात घ्या. तर या झाडाच्या चिकापासून, लॅटेक्सपासून हे ओपिओइड तयार करतात. आणि मेन जे ओपिओइड आहे ते आहे हिरोईन. काय आहे, हिरोईन. आता बघा काय सांगितलं आपल्याला, ओपिओइड काय करतात ॲक्च्युअलमध्ये, दीज ड्रग बाइंड टू ओपिओइड रिसेप्टर प्रेझेंट सेंट्रल नर्वस सिस्टम अँड गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक. ओपिओइड घेतल्यामुळे काय होते, तर बघा काय सांगितलं आपल्याला की एक एक्झाम्पल बोलून समजून घेऊ. ही आहे आपली सेंट्रल नर्वस सिस्टम, बरोबर आहे. सेंट्रल नर्वस सिस्टम आपला ब्रेन आहे, आणि हा आपला आहे स्पायनल कॉर्ड, हा आहे आपला ब्रेन. आता या ब्रेनमध्ये म्हणजे आणि आपल्या स्पायनल कॉर्डमध्ये म्हणजे आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टममध्ये काय आहेत, तर हे ओपिओइड रिसेप्टर सेंटर्स आहेत. काय आहेत, ओपिओइड रिसेप्टर सेंटर्स. आता जेव्हा आपण हे ड्रग घेतो, ओपिओइड ड्रग घेतो, तेव्हा हे जे रिसेप्टर सेंटर्स आहेत ना, जसं आता हा एक ओपिओइड आहे, आपण कन्सिडर करू हा एक ओपिओइड आहे, आणि हे ओपिओइड रिसेप्टर सेंटर्स आहेत, बरोबर. आता हा ड्रग घेतला आपण ओपिओइड, आणि हा ड्रग येऊन या रिसेप्टर सेंटरला जुळतो, आणि मग आपल्या मेंदूवर या ड्रगचा ताबा होऊन जातो. समजलं ना, लक्षात आलं ना तुमच्या. तर अशा प्रकारे हे काम करते. आणि त्याचंच एक्झाम्पल आहे हिरोईन तर तुम्हाला माहीत आहे, न्यूज वगैरेमध्ये हिरोईन माहिती, हिरोईनने हा नशा करण्यासाठी वापरतात. या हिरोईनलाच आपण स्मॅक असं पण म्हणतो, लक्षात घ्या. हिरोईनला स्मॅक म्हटलं जातं. केमिकली हिरोईन किंवा स्मॅक काय आहे, केमिकली इट इज डायॲसेटिल मॉर्फिन हा ड्रग तसा तर याच्यासाठी वापरला जातो की वेदना शमवण्यासाठी वगैरे मॉर्फिन. तर पण हा इथे नशेसाठी पण वापरला जातो मॉर्फिन. काही लोक ते खोकल्याचे औषध वगैरे पितात, त्या मॉर्फिन असते, मॉर्फिन कोडिंग, पण ते खोकला बसण्यासाठी असते. पण काही लोक जे आहे ते पूर्ण खोकल्याची बॉटल पितात, कारण त्याच्यात मॉर्फिन असते, आणि त्याचा नशा ते करतात. मग त्यांना चांगलं वाटते त्याच्यापासून, जसं मी तुम्हाला म्हटलं आनंदाची भावना वगैरे होणे, तशा प्रकारे.
तर अशा प्रकारे या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या पण वाईट याच्यासाठी वापरल्या जातात. त्यानंतर पुढे सांगितलेलं आहे ही जी हिरोईन आहे, हिरोईन इज डिप्रेसंट अँड स्लो डाऊन द ॲक्टिव्हिटी ऑफ बॉडी. काय करते हिरोईन? हिरोईन तर तुम्हाला समजलं ना, हिरोईन काय? तर हिरोईन एक ओपॉइड आहे, ओपॉइड ड्रग आहे. आणि ओपॉइड हे जे ड्रग आहे कोणापासून तयार करतात? पॉपी प्लॅन्टपासून. पॉपी प्लॅन्टचं जे चीक आहे त्या चिकापासून, त्या पॉपी प्लॅन्टला पॅपॅवर सोमनिफेरम असं म्हटलेलं आहे. ते या प्लॅन्टपासून हे ओपॉइड तयार करतात. खूप सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ओपॉइड आहे. ओपॉइड हा एक ड्रगचा ग्रुप आहे, त्याच्यामध्येच आहे हिरोईन. मग या हिरोईनचा वापर आहे नशेसाठी केला जातो. लक्षात आलं का तुमच्या? आणि ही हिरोईन काय करते? डिप्रेस अँड स्लो डाऊन द बॉडी ॲक्टिव्हिटी. नशा जर केली तर बॉडी ॲक्टिव्हिटी स्लो होऊन जाते. तुम्ही नशा केलेला माणूस तुम्हाला माहिती आहे त्याला चालता येत नाही, त्याला धड बोलता येत नाही, ते त्याच्या सगळ्या बॉडी ॲक्टिव्हिटी स्लो होऊन जातात. तशा प्रकारे हा आहे ओपॉइड, ज्याचा की ड्रग अब्यूज म्हणून वापर केला जातो. त्यानंतर पुढे आहे कॅनाबिनॉइड्स. पुढचा ड्रग आहे कॅनाबिनॉइड. आता या कॅनाबिनॉइड हा पण एक ड्रगचा ग्रुप आहे. हा पण एक ड्रगचा ग्रुप आहे. काय सांगितलं बघा आपल्याला याच्याबद्दल? हा कॅनाबिनॉइड काय करते? इंटरॅक्ट विथ रिसेप्टर प्रेझेंट इन ब्रेन. जसं आता मी तुम्हाला सांगितलं हे ब्रेनमध्ये काही रिसेप्टर आहेत, त्या रिसेप्टरला, ब्रेनच्या रिसेप्टरला येऊन हा कॅनाबिनॉइड जोडतो. इनहेलेशन अँड इंजेक्शन ऑफ दिस सबस्टन्स अफेक्ट द कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम. आणि जर आपण समजा इंजेक्शनमधून किंवा इनहेल केला, करतात ना ते असं ओढतात ना ते नशा करायसाठी, तर मग याचा परिणाम कशावर होतो? तर आपली जी कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आहे, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टम आपला हार्ट वगैरे त्याच्यावर याचा परिणाम होतो. पुढे सांगितलेलं आहे दीज आर ऑप्टेन फ्रॉम इन्फ्लोरसन्स अँड पार्ट ऑफ द कॅनॅबिस सटायवा. आता याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारल्या जाऊ शकतात, लक्षात घ्या. जसं की ओपिओइड कशापासून तयार केले होते? पॅपॅवर सोमनिफेरमपासून. पॅपॅवर सोमनिफेरमपासून तयार केले होते. तसंच कॅनाबिनॉइड कोणत्या प्लॅन्टपासून तयार करतात? हे कॅनॅबिस सटायवा या प्लॅन्टपासून तयार करतात. लक्षात घ्या. कॅनॅबिस सटायवा या प्लॅन्टपासून तयार केल्या जाते. बघितलं तुम्ही कधी? बघून घ्या डायग्राममध्ये, तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता हे जे प्लॅन्ट आहे कॅनॅबिस सटायवा, याच्या वेगळ्या वेगळ्या पार्टपासून आणि याला जे फूल येते त्या फुलापासून हे कॅनाबिनॉइड तयार करतात. त्या फुलाच्या पाकळ्या वापरल्या जातात, फुलाचे वेगळे वेगळे पार्ट हे नशेसाठी वापरतात. आता हे जे प्लॅन्ट आहे या प्लॅन्टपासून आपल्याला काय काय भेटते? कॅनॅबिस सटायवापासून मॅरिजुआना तयार करतात. हशिश, गांजा, चरस वगैरे हे सगळे ॲटम या प्लॅन्टपासून, कॅनॅबिस सटायवा या प्लॅन्टपासून तयार केल्या जातात आणि हे सगळे नशेसाठी वापरले जातात. हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे ना? तर अशा प्रकारे आपण 2 ड्रग बघितले की ज्याचा यूज हा ड्रग अब्यूज म्हणून केला जातो, व्यसनासाठी केला जातो. ओपॉइड आणि कॅनाबिनॉइड. आणि पुढचा आहे याचा कोकेन. कोणता आहे? कोकेन. आता कोकेन म्हणजे आपल्याला माहिती आहे, कोकेन, हिरोईन, गांजा वगैरे हे सगळे जे आहेत आपण ऐकलेलं असते आपल्या न्यूजमध्ये, पिक्चर वगैरेमध्ये, पण सिनेमामध्ये बघतो हे सगळ्या गोष्टी. तर कोकेन काय आहे? दिस इज अन अल्कॅलॉइड ऑप्टेन फ्रॉम कोका प्लॅन्ट. कोणता आहे? कोकेन काय? अल्कॅलॉइड आहे, हे एक प्रकारचं कोकेन आहे, अल्कॅलॉइड. आणि कोणत्या प्लॅन्टपासून करतात हे? कोणत्या प्लॅन्टपासून मिळवलं जाते? कोका प्लॅन्टपासून. कोका प्लॅन्टपासून, ज्याचं नाव आहे इरिथ्रोझायलम कोका. इरिथ्रोझायलम कोका हे बॉटॅनिकल नेम आहे या प्लॅन्टचं, कोका प्लॅन्टचं. याच्यापासून हे कोकेन तयार केल्या जाते. लक्षात घ्या, याच्यावर पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला की कोकेन हे कोणत्या प्लॅन्टपासून तयार केल्या जाते. बघा हे डायग्राम बघून घ्या. या डायग्राममध्ये तुम्हाला हे प्लॅन्ट दिसते. इरिथ्रोझायलम कोका नावाचं प्लॅन्ट आहे, ज्याचं बॉटॅनिकल नेम आहे. आणि हे काय करते? इट इन्क्रीज द लेवल ऑफ न्यूरोट्रान्समीटर डोपॅमाइन. डोपॅमाइनची ही लेवल वाढवते. जेव्हा तुम्ही कोकेन घेता तेव्हा त्याच्यामुळे काय होते? डोपॅमाइन वाढते. त्याच्यामुळे मग तुम्हाला आनंद होते. काय सांगितलेलं आहे? इट्स एक्सेसिव्ह डोजेस कॉज एक्स्ट्रीम हॅपीनेस. खूप आनंद वाटतो. इरिटॅबिलिटी, पॅरानोइया, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, हे एक सायकोलॉजिकल कंडिशन आहे. ह्या सगळं तुम्हाला चांगलं वाटायला लागते तुमच्या आजूबाजूला, है ना? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अब्यूज म्हणून केला जाते या ड्रगचा. तर अशा तऱ्हेनं आपल्याला ह्या 3 ड्रगचा वापर सांगितलेला आहे. त्यानंतर लास्टमध्ये आपल्याला हॅल्युसिनोजेन्स पण दिलेलं आहे. हॅल्युसिनोजेन्स म्हणजे काय? हॅल्युसिन म्हणजे काय? हॅल्युसिनेशन म्हणजे काय? भ्रामक. आपल्या आजूबाजूला काहीतरी काल्पनिक जग तयार होणे, असं आपण त्याला भ्रम असं म्हणतो, भ्रामक गोष्टी. तर हॅल्युसिनोजेन्स म्हणजे काय? ज्या गोष्टीमुळे, जे ड्रग किंवा औषध घेतल्यामुळे आपल्याला हॅल्युसिनेशन्स होतात, म्हणजे आपल्याला असे भ्रम जाणवायला लागतात, तर त्याला आपण हॅल्युसिनोजेन्स असं म्हणतो. काय म्हटलेलं आहे? माइंड एक्सपांडिंग ड्रग आहे ते. माइंड एक्सपांडिंग ड्रग, ज्याच्यामुळे आपल्याला असं काल्पनिक जग तयार केल्यासारखं वाटते. आपल्याला आजूबाजूला काल्पनिक जग तयार होते, त्याला आपण हॅल्युसिनोजेन्स असं म्हणतो. काय सांगितलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला बघा?
दीज आर अल्कॅलॉइड कॉझिंग. हे काय आहेत हॅल्युसिनोजेन, हे पण अल्कॅलॉइड आहेत, लक्षात घ्या. जसं कोकेन अल्कॅलॉइड आहे, हॅल्युसिनोजेन पण अल्कॅलॉइडच आहे. आणि काय होते याच्यामुळे कॉझिंग डे ड्रीमिंग. डे ड्रीमिंग म्हणजे काय, जसं ड्रीम स्वप्न रात्री पाहतो आपण. डे ड्रीमिंग म्हणजे काय, हे घेतल्यानंतर, हे औषध घेतल्यानंतर किंवा हे नशेसाठी तुम्ही हे पदार्थ वापरल्यामुळे तुम्हाला असं काल्पनिक जग तयार होऊन जाते. तुमच्या आजूबाजूला सगळं चांगलं वाटायला लागते तुम्हाला. सगळं ज्या ज्या गोष्टीची तुम्ही कल्पना करता ते सगळं तुमच्या आजूबाजूला दिसायला लागते. याला डे ड्रीमिंग म्हणतात. आणि ह्या सगळ्या हे औषध घेतल्यामुळे होते. कोणतं औषध असते ते, जसं की लायसर्जिक ॲसिड, हे पण हॅल्युसिनोजेन्स आहे. कॅनॅबिस आहे. हे काय आहेत, हे सगळे हॅल्युसिनोजेनिक सबस्टन्स आहे, ज्याच्यामुळे आपल्याला हॅल्युसिनेशन होते. भ्रामक गोष्टी आपल्याला सगळ्या ह्या वाटायला लागतात, ज्याच्यामुळे आपल्याला डे ड्रीमिंग होते, चांगलं वाटायला लागते, स्वप्नाळू जग आपल्या आजूबाजूला तयार होते. हे सगळे पदार्थ घेतल्यामुळे त्याला हॅल्युसिनोजेनिक सबस्टन्स म्हणतात. कोणते आहे ते, त्याच्यावर विचारला जाऊ शकतो. लायसर्जिक ॲसिड आणि कॅनॅबिस हे जर तुम्ही घेतले तर ते तुम्हाला चांगलं वाटायला लागते. पुढे आपल्याला सांगितलेलं आहे ॲट्रोपा बेलाडोना. बघितलं का तुम्ही हे प्लॅन्ट कधी, ॲट्रोपा बेलाडोना अँड धतुरा तुम्ही बघितलं असेल. बेलाडोना, आणि धतुरा हे पण बघून घ्या डायग्राममध्ये. ॲट्रोपा बेलाडोना आणि धतुरा स्पेसिस ऑल्सो हॅव हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टी. धतुऱ्यामध्ये आणि ॲट्रोपा बेलाडोनामध्ये पण हॅल्युसिनोजेनिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे एखाद्याला तुम्ही जर हे खाऊ घातलं तर त्याला असं चक्कर वगैरे येतात, त्याला चांगलं वाटायला लागते, त्याच्या आजूबाजूला सगळं काल्पनिक जग तयार होते. धतुरा किंवा ॲट्रोपा बेलाडोना जर तुम्ही त्याला खाऊ घातलं तर. पुढे आपल्याला सांगितलं हॅल्युसिनेशन आर अनरियल परसेप्शन ऑफ अनरियल ऑब्जेक्ट ड्यू टू डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टम. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे रिअल काहीच नसते, सगळं आपल्या मनाचा हा भ्रम असतो. सगळं असं तयार झालेलं असते आपल्या आजूबाजूला ह्या गोष्टी, बरोबर आहे ना. तर त्याला आपण हॅल्युसिनेशन्स असं म्हणतो. हॅल्युसिनेशन्स येतात, बऱ्याचदा हा वर्ड तुम्ही ऐकला असेल, हॅल्युसिनेशन झालं म्हणजे खरं काहीच नसते, सगळ्या खोट्या गोष्टी असतात. पण ह्या औषध हे नशा केल्यामुळे, औषध घेतल्यामुळे होते सगळे. तर अशा प्रकारे या वेगळ्या लोक हे गोष्टी वापरत असतात, लक्षात घ्या. त्यानंतर मग आता लास्टमधला आपला आजचा पॉईंट आहे तो म्हणजे डू यू नो म्हणून हा एक सेक्शन आपल्याला आजचा घ्यायचा आहे. आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे, ड्रग लाईक बार्बिट्युरेट, ॲम्फेटामाइन, बेन्झोडायझेपिन, लायसर्जिक ॲसिड, डायथिलझिलॅमाइड, LSD म्हणतात शॉर्टमध्ये, आर डिराइव्ड फ्रॉम प्लॅन्ट कॅनॅबिस सटायवा, आर यूज ॲज अ मेडिसिन. हे सगळं मेडिसिन म्हणून यूज केल्या जातात. हे जे ड्रग मी तुम्हाला सांगितले, लायसर्जिक ॲसिड, डायथिलॅमाइड, कॅनॅबिस सटायवा या प्लॅन्टपासून हे औषध तयार करतात. इट हेल्प द पेशंट इन कॉन्ट्रॅक्टिंग इनसोमनिया, ज्याला झोप वगैरे लागत नाही अशा पेशंटला हे दिल्या जाते. अँड डिप्रेशन, जे डिप्रेशनमध्ये आहेत अशा लोकांना हे औषधं दिल्या जातात. कोणते औषधं, ॲम्फेटामाइन, बार्बिट्युरेट, बेन्झोडायझेपिन हे औषधं या पेशंटला दिल्या जातात, झोपेचा त्रास असणारे, डिप्रेशनमध्ये गेलेल्या पेशंटला. आणि हे औषधं कोणत्या प्लॅन्टपासून तयार करतात, तर हे प्लॅन्टचं नाव आहे कॅनॅबिस सटायवा नावाचं प्लॅन्ट, जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, बरोबर आहे. तर अशा प्रकारे ही खूप इंटरेस्टिंग माहिती जी आहे आपण आजच्या लेक्चरमध्ये घेतलेली आहे, खूप कामाची होती. आणि या वयामध्ये तुमचं वय जे आहे खूप संवेदनशीलतेचं वय आहे. सगळ्या गोष्टी समजणे खूप आवश्यक आहे तुम्हाला. म्हणून चांगले मित्र निवडा, चांगल्या संगती निवडा, स्पोर्टमध्ये, अभ्यासामध्ये तुमचं मन रमवा. आपल्या आईवडिलाचं काय म्हणणं आहे, आपल्या नातेवाईकाचं काय म्हणणं आहे, घरच्यांचं काय म्हणणं आहे, सगळं व्यवस्थित ऐकून घ्या. त्यांना आपलं शत्रू समजू नका. अशा प्रकारे हा टॉपिक आजचा आपण इथेच थांबू. याच्यावरती खूप सारे MCQ तयार होऊ शकतात. आजचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, त्यामुळे याच्यावर विचारल्या गेलेल्या सगळ्या MCQची चांगल्या तऱ्हेनं प्रॅक्टिस करा. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबू. वाढा, चांगला अभ्यास करा.